धन्यवाद डीजे पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो अर्जुन ना रे? अर्जुन ज्यांनी मागच्या आठवड्यात एक धारदार गोलंदाजी केली, तेच अर्जुन गोलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. आणि फलंदाजीसाठी गावदेवी तळवली संघाचे विशाल पाटील आणि तन्मय पाटील मैदान दिसतंय. तन्मय एक नौखा फलंदाज दिसतोय. एक 17 वर्षीय तन्मय नॉनस्ट्राईकला आणि हा डाव्या स्टेजचा चेंडू जोर कसं झेल होता. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने झेल सुटला जातोय. एक जीवनदान म्हणता येईल ते विशाल पाटीलला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. तर सामन्याला सुरुवात होते. एका धावेने धावसंख्या खातं उघडलं जाते. धावसंख्या बिनबाद 1 अशी धावसंख्या. 5 षटकांचा सामना असेल. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण बघा, क्षेत्ररक्षण एसट्यांना खेटून स्वतः कर्णधार दिसतोय. आणि हा डावखरा गोलंदाज उजव्या अशीचा चेंडू ढकललाय पॉईंटच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव निश्चितच चोरून पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाते 2च्या घरात. मागच्या सामन्यात बघितलं तर फलंदाजीने हाहाकार घनसोली संघाच्या बाजूने, ध्रुवी 11 घनसोली संघाच्या बाजूने फलंदाजीमध्ये हाहाकार माजवलेला आणि 80 धावा फटकवल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटला गेला नेरूळ 11 संघ आणि पराभूत होऊन या स्पर्धेतून बाहेर. आणि हा सुरेख चेंडू टाकला. अचूक टप्प्याची गोलंदाजी होती. एक झेल होता, झेल सुटला जातोय, हादरा बसला जातोय. अतिशय सुरेख चेंडू होता, परंतु झेल काय टिपता येत नाही. मी नेहमीच म्हणत असतो, क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षण हे गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. तर झेल सुटला जातोय. एक जीवनदान, विशालसारख्या फलंदाजाला जीवनदान देणं कितपत महाग ठरतंय आणि त्याचाच जीवनदानचा फायदा कितपत उठवला जातोय थोड्याच वेळात घेऊन येतोय. हा मात्र उजव्याशीचा बुंदा पद्धतीचा चेंडू, क्रिकेटमध्ये जे शस्त्र म्हटलं जातं ते वापरलं जातंय. चेंडू बॅटची कट घेऊन जाते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 4च्या घरात. एकेरीच्या मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना अर्जुन डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा गोलंदाजी करताना दिसतोय. एक नपितुली गोलंदाजी म्हणता येईल. हा मात्र उजव्या स्टेजचे चेंडू विशाल यांना जखडून ठेवलंय. चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर 4 धावा. बघा गोलंदाजी किती सटीकतेने गोलंदाजी. आशिषने मगाशी सांगितलं, कमबॅक केलेलं दिसतंय संघाने, गोलंदाजांनी कमबॅक केलेलं दिसतंय. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते ती अर्जुन यांच्या माध्यमातून. हा मात्र टप्पा चुकला, परंतु तिथं नक्कीच सुरेख चेंडू होता, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण होतं. क्षेत्ररक्षक दूर असल्याने 1 धाव होती. तिथं एकाच दुहेरीने समीकरण बदललं जाते. धावसंख्या पुढे सरकली जाते. पहिलं षटक पूर्ण मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पूर्ण होते आणि संघाची धावसंख्या फलकावर लागते ती 6. पॉवर प्लेचं 1 षटक संपलं. धावसंख्या फलकावर 6. विशाल पाटील आणि तन्मय पाटील मैदानात हजर. संधी मिळते. डीजे प्लीज. सुमधूर संगीतानंतर घेऊन चालतोय मॉन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक हाताळताना दिसतोय विकी. एक तेज तर्रार गोलंदाज ध्रुवी 11 माफ करा किरण सुदी घनसोली संघाचा. बघूया. आणि समोर आहे छोटा नन्ना मुन्ना जादूगर आणि हा मात्र स्क्वेअर गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू उजव्या स्टिचच्या बाहेरून जातोय आणि पंच दंडित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 7च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिलं षटक सुद्धा हाताळलेलं ते अर्जुन यांच्या माध्यमातून. अर्जुन यांनी फक्त त्या मॉन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात फक्त 6 धावा मोजल्या. आता मात्र थोडीशी लढकटी सुरुवात विकी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. पंच अवांतर घोषित करतात. अवांतर धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. वारंवार नक्कीच मॉन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असतं. एक त्यावेळेला तुम्हाला नक्कीच टिचून गोलंदाजी करावी लागते. आता मात्र दिशा भरकटल्यासारखे वाटते. लाईन अँड लेंथसाठी करायसाठी अर्जुन यांचा काहीतरी कान मंत्र असेल विकीला. पुन्हा एकदा विकी पहिला चेंडू तिसऱ्यांदा घेऊन येताना दिसतोय.
आता मात्र सुरेख चेंडू होता. मारण्याच्या नादात चकलाय. पंचांचा इशारा बायचा. यष्टीरक्षकांना सुद्धा चकवून जातोय आणि चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 9च्या घरात. दोन खराब चेंडू नंतर मात्र तिसरा चेंडू तेज तर्रार अतिशय सुरेख बुंदा पद्धतीचा चेंडू टाकला. शस्त्र वापरलं गेलं आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 9च्या घरात. आता मात्र उजव्या स्टीवरचा चेंडू उंची दिला आणि चाणाक्ष बऱ्या कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल त्या तन्मय यांच्या बॅटमधून नजाकत भरा फटका आपल्याला बघायला मिळाला. चेंडू जाते 4 धावेने. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 13च्या घरात. धन्यवाद. तर धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते 13च्या घरात. आता मात्र पुन्हा एकदा विकी. पहिले 2 चेंडू. हा मात्र एक चेंज ऑफ फेस पद्धतीचा चेंडू होता, परंतु तो चेंडू मात्र तन्मयने हेरला. चेंडू धाडला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत. तिथं चांगलं रिस्ट्रिक्शन भेटलं जातंय आणि क्षेत्ररक्षण केलं जातंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 14च्या घरात. पुन्हा एकदा विकी या षटकातील चौथा चेंडू घेऊन येताना दिसत आहेत. हा मात्र एक चेंडू आणि मात्र चक्रव्यूह रचला आणि त्याला झेल देण्यास भाग पाडलं ते विशालला. आता मात्र हादरा बसतोय तो गावदेवी तळोली संघाला. विशाल यांच्यामध्ये विशाल यांना एक जीवनदान भेटलं. त्या जीवदानाचा त्यांना काय फायदा उचलता आलेला नाही आणि पहिला गडी बाद होतोय 14 या धावसंख्येवर गावदेवी तळोली संघाचा. आणि स्वतः कर्णधार जातोय मैदानात जाताना दिसतोय तो संदेश. म्हटलं जातं कर्णधार लेडिंग फ्रंट. तर धावसंख्या थोडीशी जखडून मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जखडून ठेवल्यानंतर मात्र स्वतः धुरा घेत मैदानात जाताना दिसतात कर्णधार संदेश. धावसंख्या 1 गडी बाद 14. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दुसरं षटक प्रगती पथावर. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून पूर्ण झाले. धावसंख्या 1 गडी बाद 14. आता मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ सटीक गोलंदाजी करताना दिसते. पहिले 2 चेंडू स्वर टाकले, त्यानंतर मात्र एक सुरेख चेंडू टाकला. बायच्या रूपाने एक धाव गेली. त्यानंतर मात्र त्याच्या दुसऱ्या चेंडूवर तन्मयच्या बॅटमधून निघालेला चौकार. आता मात्र विकी. हा मात्र उजव्या उंची दिलेला चेंडू पंच दंडित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 15च्या घरात. ह्या षटकातील आतापर्यंत 3 अवांतर चेंडू टाकले गेलेत आणि एक 22 आणि एक चौकार आणि एक सिंगल असे एकंदरीत आतापर्यंत. हा मात्र अतिशय सुरेख चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण होतं पॉइंटच्या दिशेत. सुरेख फेकी होते, परंतु संदेश मात्र धावबाद होता होता वाचलेत. सुरेख क्षेत्ररक्षण होतं, सुरेख फेकी होती. संदेश सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे कितपत महागात पडू शकतं. क्रिकेटमध्ये नक्कीच नेहमीच आपण बघतो जेव्हा रोहित शर्माला 264 धावा फटकावलेल्या, त्यामुळे तत्पूर्वी मात्र सुरुवातीला एक जीवनदान दिलं गेलं होतं. त्यानंतर मात्र त्यांनी धावांचा पाऊस पाडला आणि 263 धावा फटकावलेल्या. आता मात्र जीवदानाचा फायदा कितपत उचलता येतोय तो बघूया. आणि शेवटचा तत्पूर्वी मॉन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकं टाकून पूर्ण होतात. धावसंख्या पोहोचली ती 16च्या घरात. तत्पूर्वी चलतोय एका सुमधुर संगीताकडे. आइये डीजे डीजे युगे यु आय. ही वाघाची अवलाद आहे, वाघाची. तर पहिलं मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलेलं तेच अर्जुन पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा मोजलेल्या. आता नंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. कर्णधार त्यांच्या हातात चेंडू दिला जातोय आणि वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी अर्जुन लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा केला जाईल. मात्र एक मोठा फलंदाज नवी मुंबई क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने अधिराज्य गाजवलं, फलंदाजीमध्ये गाजवलं तोच संदेश मैदानात हजर. हा मात्र डाव्या स्टीवरचा चेंडू, उंची दिलेला चेंडू आणि
पंचांचा इशारा अवांतर घोषित होतोय आणि 2 धावा मात्र फलकावर लागल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोचते ती 18च्या घरात. बघा वारंवार अवांतर चेंडू टाकले जात. पहिलं षटक अर्जुन यांनी सुरेख टाकलेलं, त्यामध्ये फक्त 6 धावा मोजल्या होत्या. त्यानंतर मात्र विकी यांनी त्या षटकामध्ये तब्बल 3 वाईड टाकले गेले आणि अर्जुनने आता मात्र हा 4था वाईड. म्हणजे बघा थोडीशी गोलंदाजीची लाईन अँड लेंथ बिघडली सारखे वाटते. हा मात्र फुलटॉस पद्धत चेंडू चेंडू मारलाय, कव्हरच्या दिशेत जाते, कव्हर बाउंड्रीच्या दिशेत सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय. खास चांगली फेकी होते आणि एक हाराकिरी पत्करली जाते. संदेश सारखा मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता धावबादच्या रूपाने पाठवला जातोय. कारण नक्कीच तुम्ही जेव्हा फलंदाजी करता हे धावबादची विकेट म्हणजेच एक आत्महत्या केल्यासारखं केलं जातंय आणि दुसरा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. स्वतः कर्णधार मैदानाच्या तंबूतून बाहेर जाताना दिसतोय. 2 गडी बाद 19 धावा आणि धन्यवाद डीचे. तर वळतोय सामन्याकडे. दुसरा हादरा बसला. 19 धावसंख्या. थोडीशी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला गेला संदेशांच्या माध्यमातून, परंतु हाराकिरी पत्करली जाते आणि धावबादच्या रूपाने दुसरा फलंदाज तंबूचा रस्ता दाखवला जातोय. बघा क्षेत्ररक्षण किती चोख बघायला मिळते ते किरण सुधी घनसोली संघाचा. पुन्हा एकदा अर्जुन लेफ्ट हँड राऊंड द गेट. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो. तर तन्मय यांच्या माध्यमातून चेंडू मात्र यष्टरक्षकाच्या हातात. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी धावसंख्या म्हटली जाते ती 19. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हा मात्र फुलटॉस पद्धत चेंडू जाते कव्हरच्या दिशेत. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण एस्टँडवर मारला जातोय, परंतु एस्टँड काय नेम लागत नाही आणि एक धाव तन्मयला भेटते. स्ट्राईक रोटेट होताना एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. 1 ने धावसंख्या पोचते ती 20च्या घरात. आता मात्र नक्कीच धावसंख्येला आकार द्यावा लागेल, कारण किरण सुधी घनसोली संघात विशाल शहा सारखा, राहुल शेट्टे सारखा मोठे फलंदाज त्यांच्या तांबूत असल्यामुळं नक्कीच मोठी धावसंख्या उभारायला लागेल. हा मात्र मधल्या यष्टीचे चेंडू अतिशय चोखला आणि चेंडू सहज ढकलून दिलाय तर लॉंग दिशेत. एक धाव पण पूर्ण केली जाते. दुसरे धाव घेण्याचा मानस होता तो तन्मयचा, परंतु धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती 21च्या घरात. पुन्हा एकदा हॅलो 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 हॅलो. तर अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते अर्जुन यांच्या माध्यमातून. जसं आशिषने हॅलो हॅलो तर आशिषने पहिलं षटक हाताळलेलं, माफ करा, अर्जुनने पहिलं षटक हाताळलेलं आणि कर्णधारांचा विश्वासाला उतरताना दिसतोय तो अर्जुन. मात्र दुसरं षटक सुद्धा टाकलं जातं. दुसऱ्या षटकात सुद्धा फक्त 6 धावा मोजल्या गेल्या. आणि दोन षटकामध्ये फक्त तब्बल 12 धावा दिल्या. म्हणजेच गावदेवी तलवली संघाला जखडून ठेवलं, बांधून ठेवलं गेलं ते. अर्जुन यांच्या माधून 3 षटकं पूर्ण होतात. 3 षटकांतर संघाची धावसंख्या फलकावर लागते ती 2 गडी बाद 22. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येताना दिसतोय तो कल्पेश. मधल्या षटकाचा चेंडू एक स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू टाकला जातोय. एक नपितुली गोलंदाजी कमबॅक केलेली दिसते गोलंदाजाने. मागच्या आठवड्यात जशी चांगलाच लयमध्ये आलेला संघ किरण सुधी घनसोली संघ. पुन्हा एकदा कल्पेश.
हा मात्र उजेश चेंडू चेंडू ढकलाय तो लॉंग ऑफ बॉन्डच्या वाईडिश लॉंग ऑफ बॉन्डच्या दिशेत जातो. एक धाव पण पूर्ण केली जाते. थोडीशी खराब फेकी होते. वर पंचांचा इशारा येतोय एक शॉट म्हणून आणि एकाच धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात. नक्कीच या सामन्यासाठी पंचांची कामगिरी एक तटस्थ पंचांची व्यावसायिक पंचांची आपण कामगिरी सातत्याने बघतोय. तटस्थ पंचांची आपल्याला भूमिका बघायला मिळते. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक पुरं करताना कल्पेश हा मात्र मधल्या चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण होते. एक दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना बघायला मिळतोय तो किरण सुती घनसोलीच्या बाजूने एक सुरेख क्षेत्ररक्षण आजपर्यंत एक झेल सोडला. त्याच्यानंतर मात्र सुरेख असे क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण आपला आता मात्र चुकी झाली. क्षेत्ररक्षकाकडून चुकी घेते आणि त्या चुकीचा भुर्दंड पडला जातोय. तो किरण सुती घनसोली संघाला फायदा मिळतोय. गावदेवी तळवली संघाला धावसंख्या 4ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28च्या घरात. तर नक्कीच धावसंख्या जखडून ठेवली जाते ती किरण सुती घनसोली संघाच्या गोलंदाजाकडून. एक सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली. अर्जुन यांनी 2 षटकं टाकले. त्या षटकामध्ये फक्त 12 धावा मोजल्या गेल्या. त्यानंतर मात्र विकी थोडेसे महागडे ठरले 10 धावा. आता मात्र कल्पेश चौथं षटक पुरं करताना हा मधल्या चेंडू जोरकस मागला जातोय आणि चेंडू जातोय बॅटची कड घेऊन यष्टरक्षकाकडून गफलत होते. चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 29च्या घरात. आता मात्र ह्या डावातील निर्णायक चेंडू असतील 7 चेंडू असतील. बघूया कितपत धावा जमवते गावदेवी तळवली संघ. फुलटॉस चेंडू आता मात्र मारलाय कव्हर पॉइंटच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून दूर हेरलं जाते. एक धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी पण पूर्ण होते. तिसऱ्या धावासाठी धावताना थोडीशी खराब फेकी होते. 3 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत. चौथ्या धावासाठी धावतायत का बघूया. आणि चौथी धाव पण पूर्ण करता करता मात्र मनोज दळवी हा धावबाद होला जातोय. परंतु 3 धावा निश्चितच मिळाल्या जातात त्या गावदेवी तळवली संघाला. मनोज यांनी बाद वैयक्तिक अशा 9 धावा काढून तंबूत परतले जातात. धावसंख्या फलकावर लागते ती 4 षटकांतर धावसंख्या लागते ती 32. आता मात्र शेवटच्या हाणामारीचं षटक असेल. 6 चेंडू असतील. नक्कीच धावा जमवायला लागतील त्या गावदेवी तळवली संघाला. तत्पर आपण घेऊन चलतोय एक सुमधुर दर्जेदार संगीताकडे. डीजे धन्यवाद डीजे. 4 षटकांतर फलकावर धावा लागल्यात त्या 32. 8ची सरासरी राखली जाते गावदेवी तळवली संघाला. परंतु ह्या मैदानाचा आपण मैदान बघितलं तर नक्कीच हे मैदान 50 ते 55 धावाचं मैदान आणि नाणेफेक करताना सुद्धा कर्णधारांनी सांगितलं आम्ही 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करतात. तर तुरे काही मात्र धावा जमवण्यास असफल राहिले जातात ते गावदेवी तळवली संघाचे फलंदाज. आता मात्र तशाच प्रकारची सुरुवात केली जाते. पंच अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली जाते. पहिलं षटक टाकलं होतं ते अर्जुनने 6 धावा दिल्या. त्यानंतर मात्र विकी आलेले. विकीने थोडीशी स्वैर गोलंदाजी केली. नंतर मात्र थोडेसे सावरले गेले आणि फक्त त्या षटकामध्ये टोटल धावा मोजल्या गेल्या ते 10. आता मात्र गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज संदीप. आता मात्र एक अचूक टप्प्याची गोलंदाजी हवेत झेल आणि झेल सुटला जातोय. परंतु यस नो करताना झेल टिपला जातोय. तो
गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून आणि फलंदाज तन्मय पाटील बाद होऊन तंबूत परतला जातोय. आता मात्र चौथा गडी बाद होतोय 33 धावसंख्येवर. धन्यवाद. तर वळतोय सामन्याकडे. हाणामारीचं षटक, हाणामारीच्या डावातील शेवटचे 5 चेंडू असतील. डावखुरा गोलंदाज कल्पेश. आता मात्र पुढे सरसावून मारला, मिड विकेटच्या दिशेत क्षेत्ररक्षण केलं जातंय. खराब फेकी होते, फ्लमिंग झालं गेलं आणि एक धाव चोरून नाकासमोरून केली गेली. अक्षय कोळी यांच्या माध्यमातून धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 34च्या घरात. आता मात्र डावातली चेंडू असतील 4 आणि कितपत धावा जमवतायत ते गावदेवी तळवली संघ आणि कितपत रोखण्याचा प्रयत्न करता येतो किरण सुती घनसोली संघ. एक डावखुरा गोलंदाज संदीप पाटील, लेफ्ट हँड राऊंड विकेट. हा मात्र उंची दिलेला चेंडू, स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते ती घनसोली किरण सुती घनसोली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज संदीप पाटील यांच्या माध्यमातून डावखुरे गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा. या डावातील शेवटचे 3 चेंडू असतील. हा मात्र अतिशय सुरेख चेंडू, अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते ती संदीप यांच्या माध्यमातून. शेवटचं हाणामारीचं षटकामध्ये फलंदाजांना रोखून ठेवलं म्हणजे एक किती अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी असेल ती बघायला मिळते. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारला जाते. चेंडू जाते धन धन करीत लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत. एक धाव पण पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव पण पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती 36च्या घरात. आता मात्र ह्या डावातील शेवटचा 1 चेंडू असेल. कितपत धामाचा चौकार षटकार येतोय की एकेरी दुहेरीने समाधान मानावं लागतंय ते बघूया. आणि गोलंदाजीसाठी संदीप असेल शेवटचा चेंडू. ह्या डावातील शेवटचा चेंडू कितपत धावा जमवताय ते बघूया. हा मात्र टप्पा चुकला आणि चेंडू धाडलाय तर लॉंग ऑफ बाउंड्रीच्या, माफ करा, कव्हर बाउंड्रीच्या दिशेत एक धाव पण पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावसाठी धावलं जातंय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि हा मात्र आणि धावसंख्या 2 पुढे सरकली. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. सूर्याची किरण डोळ्यावर आली परंतु विशाल शाह यांच्या माध्यमातून नक्कीच 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं गेलं. ते किरण सुती घनसोली संघाच्या धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या पोचली ती 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलंय ते किरण सुती घनसोली संघाच्या समोर. बघूया कितपत आव्हान पेलवलं जातं. क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर सेफ टार्गेट म्हटलं जात नाही परंतु नक्कीच आता तर घनसोली संघाचे एक सातत्याने क्रिकेटवर, नवी मुंबई क्रिकेटवर ज्यांनी अधिराज्य गाजवलं तेच घनसोली संघाचे गौतम देव इथं उपस्थित होत आहे. या सर व्यासपीठावर तुमचं स्वागत असेल. गौतम देव, सन्मान्य श्री गौतम देव, तुमचं व्यासपीठावर नक्कीच स्वागत असेल. सातत्याने नवी मुंबई क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल घनसोली संघाकडून खेळताना आपल्याला सतत सातत्याने दिसायचे. तेच गौतम देव आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचं खूप खूप स्वागत असेल. तर वळतोय सामन्यापर्यंत तत्पूर्वी आपण एक सुमधूर संगीत आपण ऐकलं जाईल. त्यानंतर आपण लगेच जुडले जाऊ त्या दुसऱ्या उत्तरार्धाकडे, ह्या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. तत्पूर्वी आजच्या सकाळच्या सत्रात गर्जना 11 कोपरकरने हा संघ उपांत्य फेरीत पोहोचलेला पहिला संघ. त्यानंतर मात्र आजच्या दुपारच्या सत्रात मात्र ध्रुवी 11 घनसोली हा संघ दुसऱ्या फेरीत पोहोचलेला संघ आणि ही पहिल्या फेरीतली शेवटची लढत असेल. किरण सुती घनसोली गावदेवी तळोली यांच्या माध्यमातून. DJ GUGUI.
धन्यवाद. ठीक आहे. एक सुमधुर संगीतांतर घेऊन चालतो एका दर्जेदार क्रिकेट स्पर्धेकडे. एकदंत मित्र मंडळ घनसोली आयोजित कुमार अंशराजे निमिष झुंजाराव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2020चा थरार तुम्ही अनुभवला जातोय. तर ध्येय साध्य करणे किती कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. तर तो 38 धावांचा किती 39 धावांचं आव्हान समोर उभं ठाकला असताना घनसोली संघाची सलामीची जोडी मैदानात जाताना दिसत आहेत. तसेच गावदेवी तळवली संघ मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेला दिसतोय, पंचसज्ज. आणि आमचे स्कोरर सुद्धा सज्ज. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून, इंडिया क्रिकच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह आमचे कॅमेरामन सुद्धा सज्ज झालेत. आणि लगेचच दुसऱ्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 39 धावाचा पाठलाग करावा लागेल किरण सुती घनसोली संघाला. तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना दिसतंय कर्णधार, ज्यांच्यावर विश्वास एक नन्ना मुन्ना जादूगर म्हटलं जातंय, तोच तन्मय गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. आणि सलामीची जोडी मैदानात दिसते किरण सुती घनसोली संघाची विशाल शाह आणि अर्जुन, ज्यांनी गोलंदाजी हाताळलेला तोच अर्जुन नॉन स्ट्राईकला. आणि नवी मुंबई क्रिकेटमध्ये अधिराज्य म्हणजे ज्यांनी राजेशाही गाजवली, मग मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या, तोच विशाल शाह सुद्धा स्ट्राईकला येताना दिसतोय. आणि विशाल शाह यांना एक खुशखबर येते. या स्पर्धेचे सर्व आयोजक निमिष झुंजाराव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य श्री निमिष झुंजाराव यांच्या माध्यमातून. आणि सातत्याने आपण बघितलं, जेव्हा विशाल शाह या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, आमचे स्कोरर इथं अपडेट देतात, विशाल शाहने जेव्हा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं गेलं तेव्हा सुद्धा तो एकदंत संघाकडून खेळला गेला होता. हा मात्र उजव्या स्टेटचा चेंडू सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी होती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं गफलत फ्लंबल होतोय आणि 1 धावेने खातं उघडलं जातंय. नक्कीच 39 धावा असल्या तरी पण फाईट करणं हे महत्त्वाचं असतं, कारण क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये फरक आहे. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. म्हणजेच 39 धावांचं आव्हान उभं ठेवलंय ते किरण सुती घनसोली संघासमोर. गोलंदाजी करताना तन्मय एक नन्ना मुन्ना जादूगार, हा मात्र उंची दिलेला चेंडू जातोय, सुरेख चेंडू टाकला, अचूक टप्प्याची गोलंदाजी टाकली जाते, जखडून ठेवलं जातंय. मगाशीच अर्जुनने सुद्धा पहिलं षटक हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा मोजल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तन्मय राईट हँड राऊंड विकेट, हा मात्र टप्पा चुकलाय, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. डी मध्ये 1ने धावसंख्या पुढे सरकली जाते. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि मैदान अपुरा, त्याचा मात्र 1 धावेने कन्वर्ट केली जाते. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 39 धावांचा पाठलाग करताना किरण सुती घनसोली संघ 3 चेंडूनंतर धावसंख्या 2, बिनबाद 2 अशी धावसंख्या. ऑफला 5 व ऑनला 4 अशी क्षेत्ररक्षण रचना. आणि हा मात्र जोरकस मारला फटका, चेंडू जाते हवेत झेल, परंतु मैदान अपुरा असल्या कारणाने चेंडू झाडावर लागतोय आणि चेंडू डी मध्ये जातोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. 39 धावांचा पाठलाग करताना दिसला जातोय तो किरण सुती घनसोली संघ. तर सातत्याने म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कुठलाच सेफ टार्गेट म्हटलं जातं. आणि कधी आपण बघितलं, कधी हा मात्र उजव्या चेंडू ढकलला पॉईंटच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षण केलं जातंय, सुरेख फिक्की केली जाते, परंतु एक चोरटी धाव म्हणता येईल ती विशाल शाह आणि अर्जुन यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 4च्या घरात.
आता मात्र विशाल शहा स्ट्राईकला जाताना दिसत आहेत. मागाशीच या स्पर्धेचे सर्व सन्मान निमिष झुंजाराव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागे 500 रुपयांचं पारितोषिक विशाल शहा यांचं. बघा क्रिकेटवरलं प्रेम कुठं फुललं जातंय तेच प्रेम जाहीर करताना दिसतात निमिष झुंजाराव. पुन्हा एकदा हा मात्र मध्याशा चेंडू अख्खूट टप्प्याचा चेंडू. चेंडू मात्र टप्पा चुकलाय. चेंडू खालून जातोय, चकले जात आहेत विशाल शहा आणि धावसंख्या तिथेच राहते. धावसंख्या फलकावर लागते ती 4. पहिलं षटक मॉन्डेटरी पॉवर प्लेचं बघा रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी. 39 धावा डिफेंड करताना मात्र पहिलं षटक हाताळलं गेलं तन्मय यांच्या माध्यमातून. फक्त 4 धावा मोजल्या गेल्या म्हणजे सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी जखडून ठेवलं. विशाल शहासारखं मोठं नवी मुंबई क्रिकेट विश्वात ज्यांचं मोठं नाव आहे तसेच अर्जुन सुद्धा नवी मुंबई घनसोली संघाकडून सातत्याने मोठमोठे खेळ करताना दिसले. परंतु आता मात्र तन्मयने जखडून ठेवलं गेलं. पहिलं षटक मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं गेलं. पहिल्या षटकात धावा मोजल्या फक्त त्या 4. आता मात्र समीकरण असेल 24 चेंडू आणि 35 धावा. तर म्हटलं जातं निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. तसंच 39 धावा का असे ना परंतु 39 धावा डिफेंड करण्यासाठी तलवली संघ सज्ज दिसते. कारण आजच्या जगात तुम्ही बघितलं तर हे जे चेंडू वापरले जातात पहिल्या चेंडूपासून फलंदाज दादागिरी गाजवली जाते. त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये मॉन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये थोडासा हाहाकार गोलंदाजाने हाहाकार माजवला गेला तन्मयांच्या माध्यमातून आणि घनसोली संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं गेलं आणि त्या फक्त 4 धावा मोजल्या गेल्या. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय तो सुद्धा नन्ना मुन्ना जादूगर. तर नवखा गोलंदाजसाठी येताना दिसतोय. बघा कर्णधार किती विश्वास दिला जातोय. क्रिकेटमध्ये विश्वास किती महत्त्वाचा असतो. पॉवर प्लेचं षटक हाताळताना विकी बनसोडे राईट अँड राऊंड द गेट मारा करताना दिसला जाईल डावखुरा फलंदाज अर्जुन यांच्यासाठी. हा मात्र डाव्या स्टीवरचा चेंडू आणि हा मात्र पंच दंडित केला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली जाते. आता मात्र पहिला चेंडू विकी बनसोडचा अवांतर घोषित केला जातोय. धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5च्या घरात. बघा एक छोटा नन्ना मुन्ना गोलंदाज दिसतोय. वय वर्ष 20 असताना सुद्धा मॉन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना. हा मात्र उजव्या चेंडू मात्र बॅटची कट घेऊन जातोय डी मध्ये. सुरेख गोलंदाजी एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या आता मात्र फलकावर लागते ती 6. 39 धावांचा पाठला करताना दिसते. आता मात्र समीकरण असेल 23 चेंडू 33 धावांचं. एक तेज तर्रार गोलंदाज विकी बनसोडे अवघ्या 20व्या वर्षाने गोलंदाजी करताना दिसतंय. हा मात्र डाव्या स्टीचा टप्पा चुकला आणि त्याचा भुर्दंड पडला. धावसंख्या 4 पुढे सरकले जाते. अर्जुन सारख्या फलंदाजाला नक्कीच आहे एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी. फलंदाजाला कोणी जर तुम्ही फॉलो थ्रू दिलात रूम दिलात तर त्याचा मात्र समाचार घेतला जाईल. कारण आता मग मॉन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू असताना फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात. त्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये बघा थोडासा निर्णयामध्ये बदल होते. 2-3 फलंदाज क्षेत्ररक्षक बाहेर गेले. आता मात्र पटकला जातोय चेंडू आणि पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. एक बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे विकी बनसोडे यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. धावसंख्येला मात्र आकार येताना दिसतोय. धावसंख्या पोहोचते ते 11 धावा. थोडीशी खराब लई बिघडल्यासारखं वाटतंय ते विकी बनसोडे यांची गोलंदाजी. ऑफला 5 ऑनला 4 अशी क्षेत्ररचना. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. आता मात्र सुरेख चेंडू टाकला काही समजला नाही परंतु चेंडू बॅटची कड घेऊन गेला तो डी मध्ये. धावसंख्या 1 पुढे सरकली. धावा कशाही येणं महत्त्वाचं आहे. कशाही येऊ दे पण येणं महत्त्वाचं असतं. धावफलक हलतात ठेवणं महत्त्वाचं असतं. धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती
12च्या घरात. एक षटक 3 चेंडूवर मॉन्डेटरी पॉवर. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर लावले जातात. आता मात्र पुन्हा एकदा हा मात्र टप्पा चुकला. पहिला टप्पा चुकला, चौकार लागला. आताचा हा टप्पा चुकला, त्याला धरला सीमा रेषे बाहेर. 6 षटकार गो. धन्यवाद डीजे. तर पहिलं षटक हाताळलेलं ते तन्मयने सुरेख षटक हाताळलं. आता मात्र विकी बनसोडे थोडेसे लाईन आणि लेंथ बिघडताना दिसत आहेत. नौखा गोलंदाज आहे, परंतु हा मात्र चेंज ऑफ पद्धतीचा, चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू टाकला जातोय, फसवला जातोय. हेच म्हणतात क्लेव्हरिटी म्हणतात, म्हटलं जाईल. चतुराईने गोलंदाजी करताना एक षटकार मारल्यानंतर कमबॅक केलं जातंय ते विकी बनसोड यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना विकी बनसोड. हा मात्र डाव्याशीच्या बाहेरून जाणार चेंडू. चेंडू यष्टरक्षकाला सापडत नाही, परंतु एक धाव निश्चितच भेटते आणि 2 धावेने धावसंख्येत भर पडली जाते. बघा, जेव्हा 39 धावा असतात, छोटी धावसंख्या असते, नक्कीच टिचून गोलंदाजी, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागते. आता मात्र लय हरपताना दिसते, एक आपली लाईन अँड लेंथ बिघडल्यासारखी दिसते आणि ह्या षटकात आतापर्यंत तब्बल धावा मोजल्या गेल्यात. धावसंख्या फलकावर 20. हा मात्र पुन्हा एकदा उंची दिला चेंडू आणि चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. विशाल शाह सारख्या गोलंदाजाला नक्कीच चांगली गोलंदाजी करे. आपटून दिलेला चेंडू आणि चेंडू मैदानापुरा असल्या कारण डी मध्ये जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते 21च्या घरात. आता मात्र ह्या षटकामध्ये मॉन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या त्या तब्बल 17 धावा. 39 धावांचा जेव्हा पाठलाग करता तेव्हा नक्कीच तुम्हाला एक टिचून अशी गोलंदाजी करावी लागते. त्याच्यात काही उत्तरले त्याच्या कर्णधाराच्या विश्वासाला मात्र फेल ठरले सारखं वाटतंय ते विकी बनसोड. या षटकामध्ये तब्बल धावा मोजल्या त्या 17. पहिलं षटक तन्मय यांचं 4 धावांचं होतं, थोडं कमबॅक केलं गेलं होतं. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात एक 17 धावा दिल्या गेल्या. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या फलकावर लागली ती 21. आता मात्र राहिलेले असतील ते 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजासाठी येते मुंबई क्रिकेट विश्वात लेग ब्रेक, ऑफ ब्रेक टाकण्याची ज्याच्यामध्ये हातामध्ये जादू आहे, तोच गोलंदाजासाठी येताना दिसतोय तो विशाल पाटील. व यष्टिरक्षण करताना दिसत आहेत ते योगेश, माफ करा, स्लिपमध्ये आहेत ते योगेश पाटील दिसत आहेत. त्यांचे बंधू ऑफला 4, ऑफला 5 व ऑनला 4 अशी क्षेत्रीय रचना लावली जाते ती डावखऱ्या अर्जुनसाठी. अर्जुन आतापर्यंत एक षटकार, एक चौकारानेशी 14 धावावर खेळतात आणि पंचांचा इशारा होता अवांतर धावेने. 18 चेंडू 18 धावा असताना तुम्हाला एक अचूक टप्प्याची टिचून गोलंदाजी करावी लागेल, जखडून ठेवा लागेल फलंदाजाला. नंतर मात्र अवांतर चेंडू टाकल्या जातात वारंवार. हा मात्र उजव्या चेंडू ढकललाय पॉईंटच्या दिशेत. क्षेत्ररक्षकांना थोडी गफलत होते, एक धाव पूर्ण केली जाते, परंतु एकाच धावावर समाधान मानलं जातंय. विशाल शाहचा नकार येतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात. आता मात्र 17 चेंडू असतील आणि 16 धावांची गरज असेल. 17 चेंडू 16 धावा. दरम्यान विशाल राईट हँड उर्धे गेट मारा करताना ऑफला 5 व ऑनला 4 अशी क्षेत्ररचना बघूया कितपत जखडून ठेवलंय. आतापर्यंत पूर्वी विशाल शाह यांना जखडून ठेवल्यासारखं वाटतंय ते गावदेवी तळवली संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक मोठं नाव, नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाव विशाल शाह. हा मात्र उजव्या चेंडू चतुराईने ढकलून दिलाय पॉईंटच्या दिशेत आणि चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. बघा, एकेरी दुहेरीचं जेव्हा आपल्या बॅटमधून फटके येत नाही तेव्हा एकेरी दुहेरीचं क्रिकेट खेळलं जातं. त्यालाच क्रिकेट त्यालाच
क्रिकेट म्हटलं जातं. जर चौकार षटकार येत नसेल, एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलका हलका ठेवणं. आता मात्र जोरकस मारला फटका, तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून गफलत केली जाते आणि चुकीला माफी नाही आणि त्याने चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार आणि 500 पहिलं षटकार लावला जातोय आणि त्या षटकारांचा नक्कीच फायदा मिळाला जातोय तो विशाल शाह. विशाल शहाना प्रत्येक षटकारामागे या स्पर्धेचे सर्वेसर्वा निमिष झुंजाराव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. बघा क्रिकेटचं प्रेम असेल. हा मात्र उजव्या उंची दिलेला चेंडू यष्टरक्षकाकडून गफलत जाते. चेंडू बॅटची कड घेऊन माफ करा 22च्या रूपाने धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 31च्या घरात. आता मात्र धावा असतील 8 धावा, 14 चेंडू 8 धावा. विशाल एक राईट हँड ओव्हर द विकेट मारा. मधल्या स्टेटचा चेंडू जोरकस मारला जातोय, परंतु चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय, सुरेख फेकी केली जाते, पण एकाच धावावर समाधान मानलं ते विशाल शहाने. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 32च्या घरात. आता मात्र 7 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 7 धावा. 13 चेंडू 7 धावा. विशाल हा मात्र डावखुरा गोलंदाज जोरकस मारण्याच्या नादात चकतायत. एक ऑफ स्पिन पद्धती स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. चेंडू डॉट जातोय. तिसरं षटक पूर्ण होतंय आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 32 धावा. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू 7 धावा. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कधीच जरतरची भाषा आणि भविष्य वर्तवलं जात नाही. तशाच प्रकारचं क्रिकेट त्यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. तत्पूर्वी 12 चेंडू 7 धावांची गरज असेल किरण सुद्दी घनसोली संघाला जिंकण्यासाठी. तर ध्रुवी 11 घनसोली संघाच्या संघाने लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. टॉस का बॉस मंचा लगेच टॉस केला जाईल. यात किरण सुद्दी घनसोली व गावदेवी तळवली याच्यातून विजयी होणारा संघ लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. टॉस का बॉस मंचावर लगेचच हजर राहायचं आहे. तर 12 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण असताना गोलंदाजसाठी येताना दिसत आहेत ते मनोज दलवी. फलंदाजीमध्ये अपयशी ठरलेले. आता मात्र हा मात्र मधल्या चेंडू ढकलला जातोय. सुरेख फलंदाजी केली जाते. चेंडू जाते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. तिथंच फ्लंबलिंग होतंय आणि 1 धावचं होतंय. तिथं मात्र 2 धाव पळून पूर्ण केल्या जातात त्या विशाल शाह यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 34च्या घरात. आता मात्र 11 चेंडू असतील आणि 5 धावांची गरज असेल. बघूया कितपत थोपवून ठेवतायत गावदेवी तळवली संघाचे गोलंदाज ते. हा मात्र बसून मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मैदान अपुरं. त्याचा फायदा मिळतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 35. उजव्या शीरचा चेंडू गेला. चेंडू ढकललाय तो पॉईंट बाउंड्रीच्या कव्हर बाउंड्रीच्या दिशेत. एक धावपळ पूर्ण केली जाते. एका धावेने विशाल शहाला समाधान मानावं लागते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 36च्या घरात. आता मात्र 3 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 3 धावा. कितपत रोखून धरतायत गावदेवी तळवली संघाचा गोलंदाज. हा मात्र मधल्या चेंडू अतिशय चतुराईने चेंडू ढकलून दिला जातोय पॉईंटच्या दिशेत. तिथं मात्र चेंडू डी मध्ये जातोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 37च्या घरात. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल ते किरण सुद्दी घनसोली संघाला. पुन्हा एकदा हा मात्र डायवेस्टरचा चेंडू जोरकस मारण्याच्या नादात चकला जातोय आणि पंच दंडित करतायत. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अवलंबला जातोय आणि अवांतर धावेने धावसंख्येत पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 38च्या घरात. आता मात्र धावसंख्या बरोबरी साधलेली आहे. 1 धावेची आवश्यकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू धाडला जातोय तो स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. 1 धाव पण पूर्ण केली जाते आणि धावसंख्या 39 धावा. आणि अशा प्रकारे किरण सुद्दी घनसोली हा संघ विजयी होतोय. तर लगेचच ध्रुवी 11 घनसोली व किरण सुद्दी घनसोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉस मंचावर लगेचच यायचं आहे. ह्या सामन्यासाठी
मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित केलं जाईल, ज्यांनी फलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये तब्बल 12 धावा